मनोज जरांगे पाटलांनी 29 ऑगस्टला मोठं उपोषण करणार, आंदोलन करणार आणि यासाठी गावोगावी जाऊन पश्चिम महाराष्ट्राचा दौरा पार पाडला आणि त्या प्रत्येक दौऱ्यामध्ये सांगितलं की आपल्यासोबत जो काही अन्याय झालेला आहे किंवा अन्याय होत आहे त्या अन्याय करणाऱ्याला आपल्याला तोंड द्यायचं आहे, उपोषण करायचं आहे आणि सरकारला पुन्हा एकदा गुडघ्यावर टेकवायचं आहे. अशा प्रकारचं मनोज जरांगे पाटलांनी सांगितलेलं असताना मराठा समाजावर खऱ्या अर्थाने एक मोठं संकट उभं राहिलंय असं म्हणायला हरकत नाही. कारण मनोज जरांगे पाटील गॅलेक्सी रुग्णालयामध्ये ऍडमिट झाले होते, पण ऍडमिट झाल्यानंतर आताची जी काही माहिती येते किंवा जी बातमी येते ती खरंच किती दुर्दैवी आणि मोठी म्हणावी लागेल हे आपल्याला या व्हिडिओ मधून पाहायचे आहे. नेमकी ती माहिती काय आहे, मनोज जरांगे पाटलांना असं काय झालंय की ज्यामुळे अवघा महाराष्ट्र समाज हादरलेला आहे किंवा मराठा समाज जो आहे तो सध्या एक वेगळ्याच संकटामध्ये आहे, हे आपल्याला संपूर्ण सविस्तर पाहायचं आहे. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवर आपण असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज खास तुमच्यासाठी बनवत राहत असतो. मंडळी, कालपासून सोशल माध्यमावर एक बातमी व्हायरल होते किंवा एक माहिती व्हायरल होते आणि ती माहिती किंवा ती बातमी म्हणजे मनोज जरांगे पाटील हे रुग्णालयामध्ये दाखल झालेले आहेत आणि अतिशय गंभीररित्या त्यांचे व्हिडिओ जे आहेत व्हायरल करण्यात आलेले आहेत. कशा प्रकारे त्यांना बेडवर टाकलं जातं आणि बेडवर मनोज जरांगे पाटील बेशुद्ध अवस्थेमध्ये पडलेले आहेत. त्यांना कुठलीही सूद किंवा कुठल्याही गोष्टीचं भार राहिलेलं दिसत नाही. अशा प्रकारची अवस्था श्री मनोज जरांगे पाटील यांची झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे. पण असं का झालं? सगळ्यात महत्वाचं तर मनोज जरांगे पाटलांनी असे कितीतरी उपोषण केले आहेत की ज्या उपोषणाने आजपर्यंत त्यांना काहीही झालेले नाही. म्हणजे 2011 पासून मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाच्या चळवळीमध्ये आहेत. याच्या आधी पाऊस असेल, ऊन असेल, वारा असेल, मनोज जरांगे पाटील कधीही थांबलेले नाहीत किंवा थांबणार नाही अशा प्रकारे त्यांनी स्वतः सांगितलेलं होतं. बऱ्याच भाषणामध्ये किंवा बऱ्याच वेळेस आंदोलनामध्ये मनोज जरांगे पाटलांनी स्वतःच्या घरच्यांना सुद्धा सांगितलेलं आहे की मी मेलो तरी चालेल, पण माझा समाज मेला नाही पाहिजे. माझी इथून आरती उठून जाईल किंवा मी इथून स्वतः मरून जाईल, पण मी उठणार नाही. अशा प्रकारचं सुद्धा मनोज जरांगे पाटलांनी आपल्या भाषणामध्ये, आपल्या आंदोलनामध्ये याच्या आधी सांगितलेलं आहे. पण या वेळेमध्ये असं काय झालं की ज्यामुळे मनोज जरांगे पाटलांना थेट ऍडमिट व्हावं लागलं. ऍडमिट तर सोडाच, पण सगळ्यात महत्वाचं की जी बातमी किंवा जी माहिती येते ती अतिशय धक्कादायक मानली जाते. कारण मनोज जरांगे पाटील यांनी याच्या आधी दवाखान्यात ऍडमिट झाले होते. त्यावेळेस त्यांना अशक्तपणा आला किंवा त्यांची तब्येत बरी नव्हती, त्यांना कुठेतरी पोटामध्ये त्रास होता आणि ताप आलेली होती. अशा प्रकारचं काहीतरी झालेलं होतं. पण आताची जी माहिती आहे त्या माहितीमध्ये सांगण्यात येत आहे की मनोज जरांगे पाटील हे 2-4 दिवस झालं सतत आपले उपोषण करत हिंडतायत किंवा आपले जे काही दौरे आहेत ते दौरे पार पाडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि त्याच दौऱ्यामुळे मनोज जरांगे पाटलांना पुन्हा एकदा तोच अशक्तपणा आलेला आहे आणि या वेळेमध्ये डॉक्टरांनी त्यांना सल्ला दिलेला आहे की तुम्ही आता 1.5 महिना तरी, म्हणजे 1.5 महिना कुठलीही गोष्ट उपोषणासारखी करायची नाही किंवा समाजामध्ये फिरायचं नाही. आणि डॉक्टरांनी ही बंदी घातलेली आहे मनोज जरांगे पाटलांवर. आणि याचं कारण आहे या बंदीचं, ते म्हणजे की मनोज जरांगे पाटलांचे जे काही दौरे आहेत त्या दौऱ्यामध्ये झालेली उडाताण असेल किंवा त्यांचे जे काही म्हणतो आपण की भागदौड असेल, या सगळ्या भागदौडीमुळेच मनोज जरांगे पाटलांना डॉक्टरांनी दिलेला हा सल्ला मानला जातोय आणि कुठेतरी मराठा समाजावर सुद्धा एक मोठं संकट याच्या मार्फत मानलं जाते. याचं कारण म्हणजे 29 ऑगस्ट रोजी मनोज जरांगे पाटलांनी आपल्याला पुन्हा एकदा आंदोलन करायचं आहे. ते आंदोलन आपल्याला यशस्वीरित्या पार पाडायचं आहे अशा प्रकारचं मनोज जरांगे पाटलांनी घोषणा केली होती. मात्र याच घोषणेमध्ये आता कुठं बदल होतोय का किंवा काही तारखेमध्ये पुढं मागं होतंय का हे बघणं फार महत्वाचं आहे. कारण याच्या आधी सुद्धा आपण पाहिलं होतं की बऱ्याच वेळेस आंदोलन ठरलेलं गेलं होतं आणि त्या आंदोलनाला कुठेतरी काहीतरी बाधा आल्यामुळे ते आंदोलन पुन्हा रद्द करून पुन्हा ते पुढची तारीख वाढवली होती, गेलेली होती, तारीख कमी जास्त केलेली होती. पण यामध्ये आता नेमकं काय होतं हे बघणं फार महत्वाचं आहे. मराठा समाज ज्या मनोज जरांगे पाटलांकडे आशा लावून धरलेला आहे ते आशाचं नेमकं निराशा होती का काय, अशा प्रकारचा आता तरी वाटते. पण बावनकुळे यांनी मागितलेली जे काही माफी म्हणावी लागेल याला, किंवा बावनकुळेंनी जे काही आपले भावनिक स्वतः भावना शब्दामध्ये व्यक्त केल्या, यावर मनोज जरांगे पाटलांनी सुद्धा उत्तर देताना सांगितलेलं आहे
की कुठल्याही प्रकारची गोष्ट किंवा कुठल्याही प्रकारचे जे काही आम्ही व्यंगचित्र तुमच्यावर करणार नाहीत, व्यंग करणार नाहीत. पण तुम्ही जर आमच्याबद्दल किंवा आमच्या समाजाबद्दल काही कट निर्माण करत असाल तर कट नक्कीच आपल्याला माहिती आहे याच्या आधी सुद्धा मनोज जरांगे पाटील कुणावरही कशा प्रकारची टीका करत नाहीत. पण जर टीका जर कोणी केली तर अशा प्रकारचं मनोज जरांगे पाटील कधीही त्याला सोडत नाहीत हे आपल्यालाही माहिती आहे. तुम्हाला काय वाटतं या सगळ्या गोष्टीबद्दल तुमचं मत कमेंट मध्ये नक्की कळवा. भेटूयात नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत धन्यवाद.